ते ज्ञान होतं. त्या ज्ञानाच्या ठिकाणी देवाबद्दल सर्व देव ताब्यावर बसून टाकतो. प्रबोधिनांचं सर्व देव ताब्यावर देवाबद्दल आज्ञान जातो. केंद्र केंद्र देवावर सर्व ती गेली. आता अव्यक्त परमात्मा तो तुम्ही आणि त्याच्यामुळे ज्ञान म्हणून ते म्हणतात नको तेव्हा ज्ञान नको आम्हाला. भक्ती प्रेमाविनं ज्ञान ज्ञान नको तेव्हा भक्ती प्रेमाशिवाय ज्ञान नाही पाहिजे. कारण ती जी होते ना ती बरी होती लोखंडाची बेडी आणि सोन्याची बेडी. मग सांगा तुम्ही आता या ठिकाणी गाडीचं रिटर्न पाहिजे तुम्हाला पांढरी गाड आणि गाडी गाड म्हणून या ठिकाणी तेवढं म्हणून टाकायचं ज्ञान नको आणि अज्ञान नको. मग तेव्हा भक्त होणार. आपण भक्त झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. भक्त होण्यासाठी आणि भक्त होण्यासाठी काय जायला पाहिजे द्वैत जायला पाहिजे. द्वैत भक्त होता येत नाही. म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कोणाच्या मुखाने म्हणा पाहिजे हरी. हरीच्या मुखाने जेव्हा तुम्ही हरी म्हणणार तेव्हा तुम्ही भक्त होणार. तो होणार. आपण आपल्या मुखाने म्हणतो आणि हरीचं मुख म्हणजे नेमकं काय बोलतो तुम्ही प्रश्न दे. हरीचं मुख म्हणजे बाबांनी सांगितलं नाम नाव घेणारा देव सर्व सर्व येतच. असं तेव्हा होणार तेव्हा तुम्हाला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा नाम नाम घेणारा देव आणि तुम्ही एकच आहे असं त्यावेळेस निश्चय होईल. आणि निश्चय होण्यासाठी समाधान साधन बोटाने टाकू तुला हे अनुभव गुरुच्या बोला. मग अनुभवामध्ये थोडाफार कदाचित फरक असेल. सांगण्यामध्ये फरक असेल समजून घ्या. तुम्हाला तुमच्या जितकीने जावं लागणार या ठिकाणी. काही म्हणतात मनाला आवडायला पाहिजे. मन कोणाच्या बापाला आवडणार नाही. आवडून गेला का माझा मान होता. मन आवडू नका. मन आवडलं असं योग्य नाही. मनाची चिता बचावा. आवडू नका त्याची चिता बचावा.
ते एक टाकतो विमानामध्ये लोकांचं पुढचं जास्तीत जास्त गणित आपल्याला बोलायचं आपण चला सोडवून संसार बंधन सोडावं. हो लग्न केलं ना बस बाकीच्या गोष्टी आपण करायचं विचारायचं सर्व विचारत बसायचं नाही. 2004 केलं मग करायला पाहिजे तेल मीठ मिरची म्हणतात ना बाप 8,000चा भाव होणार नाही बोल 8,000चा भाव पण तेव्हा 2004 तेव्हा कळेल. तसं याही ठिकाणी नामस्मरण दिल्यानंतर ती वीज दिल्यानंतर आपल्या पद्धतीने विमानामध्ये होकायंत्र असतो आणि रडार काय दाखवतो रडार त्या परिसरामध्ये कोणाचं वस्तूचं काही हेलिकॉप्टर म्हणा विमान म्हणा कोणाचं तर ते दाखवतो काय रडार. आणि ते आता तर तुम्ही आपण अनुसंधान लावायला पाहिजे माझे अनुसंधाने देख नाव आता आपले जे अंतःकरणाचे संकल्प विकल्प प्रत्येक सेकंदाला 201 असं मतदार होतंय प्रत्येक सेकंदात. पण जे 5 असतील 8 बाहेर नाही बाहेर पोहोचू नका त्याने साहेब डोळे दाखवून घ्या डोळे दाखवून घ्या डोळे दाखवून घ्या काही नाही उघडले तर 8 तसं तुम्ही आपण सुद्धा जोपर्यंत 8 आपण पास नाही येणारा 8 जरा जीवा करा नवी माया हा उठली मावण्याची या उपमा घेतली तुला त्या करते आपला सगळा विषय फिटिंग हातली आहे. प्राप्त व्हावी असं वाटत असेल साधू संतांनी आम्ही गौरवाचे आणि त्या आत्मसुखाची प्राप्ती नामाशिवाय होणार नाही. नामाशिवाय हो नाम चांगले माझ्याकडे हो म्हणे त्या सुखाची प्राप्ती होण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करा. तुम्ही सांगता कोण हाताने नामस्मरण तोंडाने द्यावी.
हे वेळ जीवा श्री माईक तुकाचे नाही देव आपलासा करावा असं वाटत असेल आपुला तो देव एक करून घ्यावा तेने मी सुख नाही देव आपल्याच्या केल्याशिवाय सुख मिळणार नाही पण अविनाशी कधी आपुल्या ऐके लावी मनात तिथे गोविंद वास्तविक पाहता कुठलाही अभंग असो त्या अभंगाचा जो मधित अर्थ जो आहे म्हणजे हा मनुष्य जन्म तुम्हाला आपल्याला पाच न्यायाने मिळालेला आहे या मनुष्य जन्मामध्ये आता लोकांमध्ये येताना एक गर्दी खूप होती काय त्या गर्दी आपोआप दगड गेलो आम्ही मी प्रथमच पाहिलं मी टीव्ही गर्दी पाहिलं होते त्याने आपल्या इकडे यायचा प्रसंग म्हणे आपण कसं काय आलो असं तिथं एक म्हातार म्हणतो म्हटलं बाबा पुन्हा काही लोकलची यायची इच्छा नाही ते म्हणे लोकलची नाही जन्माला यायची इच्छा नाही म्हणे आणि जर आलो तर बॉम्बे तरी येणार नाही म्हणे म्हटलं जर मला यायचंच नाही असं जर मार्ग सापडला तर मग तुम्ही भाग्यवान आहात त्यांना विनोदाचा भाग सोडून द्या खरोखरच जीव तुटतो चिडचिडा येतो साधू संतांनी पोट किती बाबा ही शेवटची वेळ आहे जर समजा आता हे जंक्शन स्टेशन आहे याच्यातून जर गेलो आपण 3 प्रकारचे तिकीट आहेत काढायचे 3 तिकीट एक आपोआप निघणार आहे स्वर्ग जायचे एक नरकाचा आपोआप काही सांगायची गरज नाही तिसरं जे आहे तिसरं मुक्तीचं हे मात्र आता मग सांगा तुम्ही आता जिवंतपणे मुक्त व्हायचं का मेल्यावर मेल्यावर कोणी पाहिलं तुकाराम महाराज स्वतःचं मरण डोळ्याने पाहिलं हो
तुकाराम महाराजांना अनुभव आला. आता आपल्याला आपण त्या छोटा का आलं त्यांना आला तुकाराम महाराज आपल्याला आला का? मरण जे आहे का आपल्याला आहे. आपलं फिट झालं बाया माणसं सुद्धा फिट झालं फिट. हो तुकाराम महाराज कीर्तन सगळे ना. हा तिकडे एक बँकेचे साहेब होते बघा. हा गोपाच्या साहेब होते बँकेतले. त्यांचे गुरु दुसरे होते पण त्यांनी हा गुरु केला बाबा गुरु केला. पण तिथल्या स्टँडर्ड चौकडे सांगितलं बाबा त्यांनी गुरु दुसरा केला म्हणे. गुरु दुसरा केला बदला म्हणे. मग आता समजा ठीक आहे त्यांना तर डोकं पाहिजे नको उत्तर त्यांच्याकडे जाऊ नका म्हणे बाबा. तर ती बाई गेली होती घ्यायला. बाबा त्याला त्याला आल्यानंतर ते बाबाने ते जपत आणि बाई एक नवरा केला तर दुसरा त्याचाच म्हणे. बाबा काय तुम्ही तुझ्याकडनं मार घातली. एक नवरा केला तुझा कसा का म्हणे. रडायला लागले केले गेले बाबा गेले दोन तारखेला बाबा गेले. ती बाई रडून बाबाला सांगायला लागले असं म्हणे बाई आता नवीन जर आलेला आहे आता जर नवीन आले तर तुकाराम महाराज मला आठवून द्या म्हणे. म्हणून दुसरा गुरु केला. टाकून द्या लक्षाचा असा पहिला गुरु केल्याने अनुभव आला नाही म्हणून दुसरा गुरु करावा लागला. सांगा तुम्ही आता अनुभव यायला नको. तेच पाणी तेच पृथ्वी पंचमा होतं ते सर्व तेच पूर्ण परंपरा नाही ना. स्वयंघोषित गुरु स्वयंघोषित गुरु स्वयंघोषित परंपराच नाही. बाबा त्याला बाणगुणाचा संप्रदाय म्हणायचा. बोलता येणार नाही पण निरोप घेऊन सांगितलं त्यांचा निरोप. हा सांगा तुम्ही आता बाणगुण म्हणजे बिझनेस मध्येच उगलेलं तुम्हाला माहिती आहे का. याचा घासावर येतो बाबा घास असतो ना घास आंबरवेल असतो आंबरवेल त्याला पेंडायला तो काय नसतो. असू द्या एक गोष्ट असे माणसाने जर खरोखर आपल्याला या गोष्टीचा अनुभव नसेल तर काय अर्थ आहे. चांगले मोठे चांगले केले नाही गुरु म्हणतो नाही उपदेश बाबासाठी दोष लावलेला चांगले एवढे होते मग तेवढे तुम्ही आपण होते काही नाही असेल काय असेल 5-50 काय 1000 आवाज पाठ आहे ज्ञानेश्वरी मुखच करत पण अनुभव नसेल तर बोलते वगैरे करते नाही. पहिले भुगे लबाड काला मोहल्ले करताय के दरबार 4 पडे 6 पडे 18 के मुखपाठ ब्रह्म ज्ञान की खबर नहीं जाए बड़ी भाग आमंगला धरून नाही निरूपण परंतु असं होण्यासाठी जे अडचणारे लोक आज पंडितालाच वाढले. पंडितालाच वाढले. काही तर कॉपी करतात इंदुरीकरची कॉपी प्रति इंदुरीकर मध्ये प्रति ढोक. मी म्हणतो माझ्या गावरान भाषेत गिरा व्यवसाय करायचा तरी मिनी परी करायला लागेल.
तसंच कसं जळवाचे घाटी याचे गाणे दुकानात जो माल आहे तुळशीला त्याला घ्यायचं त्यांनी घ्या नंतर चुकून द्या वास्तविक पाहता हा जो उपक्रम ज्या सज्जनांनी त्यांच्या आशीर्वादाने झुंजणे महाराज नवे नवे तुमच्या आपल्या या पावनभूमीमध्ये जेवढी जुनी मंडळी आहे त्यांनी विद्यापीठामध्ये इथं कार्य विद्यापीठामध्ये पण इथून सहकार्य केलं आणि त्या उगमाच्या स्थानी येण्याचा योग ज्या सज्जनांनी मला आणला त्या सज्जनांचे आभार मानतो. मी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, परंतु त्यांनी सांगितलं तुम्ही बाबांच्या सहवासात राहिलेले काहीतरी सांगा. दादांना माहिती दादा सुद्धा आमच्या भागामध्ये खानदेशमध्ये फिरलेले, पण त्यावेळेस रीत अशी होती बाबांनी पेरणी करायची, बाबांनी उपदेश द्यायचे आणि त्यांच्या पाठीमागे ही जी मंडळी आहे आता पोपट महाराज ही जी काही मंडळी प्रभाते देशमुख या सर्वांनी बाबा ज्या ज्या गावाला गेले त्या त्या गावाला जाऊन त्या लोकांना अष्टशास्त्री भाव आता फक्त काय झालेले आहे अवस्था कोणी करून घेत नाही. ज्यांची राम भरोसी झाली ज्यांची राम भरोसी झाली त्यांची बाकी तसेच कोणी लक्ष देत नाही, मध्ये जॅमीन बी नाही, कोणी काहीच नाही. पूर्वी सिस्टीम होती काय एका दिवाळी दुसऱ्या दिवाळी जायचो तशी जोत. आता कसं आहे मार चार जरी भेटला तरी तो मार घालून टाकतो, त्याला मध्यस्थी पाहत नाही, काही पाहत नाही. महाराजाला कोणी जर भेटला स्टँड वर जरी भेटला, महाराज तुमचे कीर्तन मला लय आवडलं, मला मार घालायची आणि होईल रामकृष्ण ठीक आहे काय होईल मग अशी रीत होय. बापाने असं केलं, बापाने काय केलं स्टार दिला स्टार. आता मी ते काय चालू आहे असो लहानपणी माफ करा तुम्ही सज्जनार नाही, खरोखर संशय अजिबात घेऊ नका. तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे अनुभव म्हणजे काय, अनुभव कधी जो अनुभव येणार नाही, तुम्हाला अनुभव येणार नाही कारण की अनुभव वृत्तीला येतो आणि वृत्तीला आले का तुम्हाला तिथे अनुभव कसं येईल कारण की हा वृत्तीच्या पलीकडचा विषय आहे आणि तुम्ही आपल्याला अपेक्षा आहे बाबा अनुभव यायला पाहिजे. बाबांचा अनुभव काय येईल तुम्ही मोकळे झाल्यासारखं वाटणार. आता मी 3 मुलीचे लग्न केले, ज्यावेळेस टाळी लागली का त्यावेळेस त्याचा अनुभव येईल. याच्यापेक्षा तुम्हाला अनुभव म्हणजे काय बाबा सिंग फुटतील शेपूट फुटेल नाही. अनुभव म्हणजे सिंगण शेपूट फुटणार नाही, त्याला अनुभव येतच तुम्हाला असं वाटेल जन्माला आल्यास वाटेल काही कशाचं दुःख होणार नाही. मग काय नव्हतं का हो मग तुमचं काही म्हणजे दिवसामध्ये पाय ठेवला तर काय म्हणतं आवडतं जाईल त्यांच्यात काय जायचं म्हणे. आता सांगा तुम्ही जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत त्याला कळणार का नाही. पण काय कोण काही कळत नाही. विषयाचं प्रयोजन सोपं आहे, फक्त आपले निश्चय असा होतो की याच्या पुढे काहीच नाही. याच्यामुळे देवाबद्दलच भ्रांती गेली म्हणजे तुमचं निश्चय झाला समजायचं. तुम्हाला आता सांगू नये पण सांगून टाकतो, तुम्हाला खरोखर नारळ सत्यनारायण करायचं वाटतो का?
सत्यनारायण करावं वाटतो का, नवस करावं वाटतो का? किराणा दुकानदाराकडे जशी यादी घेऊन जातात तसं लोक देवाकडे आपण पूर्वी जात होतो, पण आता जावं वाटतं का? देवाकडे मागावं वाटतं का? कोणाकडे मागायचं? मागणार तर आपण आहे, मागणार देणार तर आपण आहोत, देणार तर आपण आहोत, कोणाकडे मागतात? पण असो साधू संतांच्या बैठी घेऊन कीर्तनामध्ये निवड का ही दवंडी. तुम्हाला जो गुण विचार समजून घ्यायचा ते त्यांच्या विचाराचे गुरुला विचारा. ज्यांच्याकडनं माळ घातले त्यांच्याकडनं जाईल, ज्यांच्याकडनं माळ घातले त्यांच्याकडनं शेंगा जातील, कारण की ही आजची फिटिंग त्यांच्या मार्फत झालेली, त्यांच्याकडे घालती जाईल, दुसऱ्याकडनं जाणार नाही, दुसऱ्याकडनं. म्हणून तुम्ही सज्जनांनी मला, मी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, पण तरी परवलिकेची केली करणे साधू संतांच्या सहवासाने फक्त बैठकीचा विषय आहे, फक्त आपला विषय बैठकीचा आहे. आणि आता या ठिकाणी त्या सज्जनांनी मला संबोधित केलं, याला अनुमोदन केलं आणि बरीच जुनी मंडळीचं दर्शन झालं. योगांना त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सेवेला तुका